आयुष्यामध्ये बरंच काय घडून गेलं, सगळं स्वप्नांसारखं. एखाद्या पिक्चरच्या गोष्टी वाणीच. प्रेम, लग्न, लाली रुशाली नंतर माझ्यावरती प्रेम करणाऱ्या बऱ्याच पोरी आल्या असत्या, पण मी पिक्चर मधल्या हिरो सारखं हिरोईन वरतीच अडकून बसतो. मला लालीच पाहिजे नव्हती. पण पिक्चर कुठं खरं असतं? सगळं खोटच नाही, सगळं नकली. तसं लाली पण नकलीच, फक्त तूच खरी आहेस. अगं तुझ्या बिगर आहे ना माझं पान बी आलत नाही. हॅलो, बोला की, आहे इथं गाडी बशी. अहो आलो की, तिकडेच निघालोया. हा आलो आलो, लगेच येतो. हा हा, किती काय जरी झालं ना तरी लाली नावाचा छाप इथं छापलेलं आहे. ते आता जरी माझ्या समोर आली ना तरी माझे पाय आहेत ना तिच्याकडे ऑटोमॅटिक ओढले जाणार. अरे किती लाली लाली करतो. चल आपलं बाड मारून देऊ. अहो भाऊने फोन केलता, काय काम होतं का? हे बिल्टी आहे, नाशिकचं भाडं आहे. बरं बरं द्या जरा सही करायचं. जरा चालतंय, येऊ का? हा ये. अक्षय ना ना बोला. अक्षयच होता ना? अक्षयच होता. अहो काय ना ना, आमच्याकडे पण गाड्या आहेत. हा, सगळी भाडी त्यालाच देताय तुम्ही. जाऊ दे हो, आपला रेग्युलर ड्रायव्हर आहे तो. मस्त आहे रेग्युलर ड्रायव्हर, पण आहे त्यालाच मोठं करणार का अजून तुम्ही? अहो तुमच्या पाय पार आमच्या गाड्या इकायची वेळ आली ना ना, सगळी भाडी त्याला देताय तुम्ही. तुम्ही मोठी माणसं संतोष, तुम्हाला काय फरक पडणार आहे? असं बोललं का झालं का नाना? अहो ठीक आहे, मला नाही ना द्यायचं भाडं, नका देऊ. त्याला बी नका ना देऊ. म्हणजे ह्या भावाला नाही द्यायचं आणि त्या भावाला द्यायचं का? असा अन्याय करायचं का तुम्हाला? सांगा बरं. हा, अहो काय हसता ना तुम्ही? पटत का तुमच्या बुद्धीला? हा, ऐका माझं, देत चला आम्हाला पण भाडे. बरं बरं ठीक आहे. नक्की का? हो हो, नाराज नका करू. नाही 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 नाही. येतो. बरं बरं. त्याच्या तिच्या दिसत नाही का माणसं? का गाडी अंगावर घालून मारायचं दिसतंय? हो तसं नाही, माणूस जरा ओळखीचं वाटलं म्हणून जरा गाडी आडवी घातली. तुमच्या ओळखीचा माणूस दिसल्यावर गाडी अंगावर घालायची पद्धत दिसतीये. अहो तुम्ही चुकीचं समजताय. बरं ते जाऊ द्या, बसा की, सोडतो. काय नको, जाते मी माझं. अहो बसा, सोडतो. तुम्हाला नाही म्हणलेलं कळत नाही का? तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जावं की गपगुमान. चाललीये ना मी माझं. अहो मी बी तिकडेच चाललोय, तुम्ही बी तिकडेच चालले, म्हणून म्हणलं बसा, सोडतो. जाते ना मी माझं, जावं मग. आहे का? मी उगाच चांगलं बोलतोय, तुम्ही चिडून बोलताय. मग मी नाही म्हणलेलं समजत नाही का? की चांगली पोरगी दिसली की गाडी अंगावर घालायचं आणि वरून तिला गाडीत बळजबरीने बसवायचं. बळजबरी काय चाव? तुमची इच्छा असेल तर बसा की. मी थोडी तुम्हाला हाताला पकडून बसा म्हणले, मी फक्त विचारले. हात तर आमचीच गोष्ट, माझ्या जागी दुसरी पोरगी असते ना आणि अशी गाडी अंगावर आली असते ना, थोबाड फोडलं असतं तिने तुमचं. मी आहे म्हणून जाऊ देते.
हा गैरसमज होतोय तुमचा. सेम माझ्यासोबत आधी असं झालेलं आहे. सेम टू सेम लालीच. बोलणं बी तेच, त्वरा बी तोच. अहो गावात कुठं आलं ते तरी सांगा. हायला जगामध्ये म्हणतात सेम टू सेम दिसणारे 7 माणसं असतात, पण त्या 7 माणसांचं मला काही माहित नाही. पण सेम टू सेम लालीच. हा क्या काळजामध्ये डबल धडधड व्हायला लागली. तेच तुला सांगत होतो. कोणी रे आपल्याला बघून लांब? अरे ते आपली दाजी तर नाही ना? चल चल चल. दाजी हा काय आम्हाला बघून लपाता काय? अहो तुम्हाला बघून कशाला लपल मी? खरं सांगा, खरं सांगा. हा आम्हाला बघून तुम्ही लपत होते राव. अहो नाही, तुम्हाला बघून नाही लपल. अहो खरं बोला राव. हा सरळ बघितलंय तोंडाने राव, तुम्ही पळाले आम्हाला बघून. आयला राव तुम्ही चळसो पळसो करून सोडलंय. मला सांगा एकतरी पोरगी चांगली दाखवली का? हा बरं पोरगी दाखवली, पण ती लग्नाला मला हा म्हटली का? आता ते तुम्हाला पटली नाही. गेल्या वेळेची पोरगी काही चांगली नव्हती का? मस्त चांगली होती, पण ती नाही म्हटली. अहो एक नाही म्हणली, दुसरी बघू. आता त्याची काही गरज नाही. गरज नाही. हा माझी मी बघितली पोरगी. ते आयला श्याम्या, आयला तुम्ही तर पक्के डोम निघले. हा स्वतःच बघितले का? काहीतरी करावं लागतंय. आता तुम्ही लोक असे वागायला लागल्यावर मला काहीतरी करणं गरजेचं आहे. हाय बरं कोण आहे? हाय लग्न झाल्यावर कळेल की तुम्हाला, आणतो समोर. आयला म्हणजे झाल्यावर आणणार का? काय दाजी दाखवा की राव. अहो, बघसाल की तुम्ही, दाखवतो म्हटलं ना तुम्हाला. हा? आयला म्हणजे लय शहाणा माणूस आहे, सांगायचं नाहीच म्हणजे आहे का नाही? हा म्हटलं ना सांगतो. हा? दाखवतेस. अहो दाखवतो म्हटलं राव. हा, या संत्यालाही सोडू नका. नाही नाही अजिबात नाही विसर. आहे का नाही? बघा बरं का सांगा. नाही राव, तुम्हाला कसं विसरल? हा? नाही काय वाटलं ना बिंदास सांगा मला. 100% तुम्हाला सांगा. चाल येऊ का? हा चाल. चाल. हॅलो अरे उमेश भाऊ ऐक की, मी आज काय वाढायला येत नाही. अरे जरा काम आहे थोडस. अरे हाय पण थोडस काम आलंय रे. अरे मग तिकडे ट्रिपला कोण जाणार? अरे ते पंख्या येते की. अरे ते पंख कवा यायचा? ते पंख तिकडे गेलाय. अरे त्याला फोन केलता, ते निघाले कराडवरनं, पोहोचन ते. मग येईल कधी आता? येईन. हा चालतंय. हा अक्षय मला एक सांग, अरे मगाशी तू म्हणला ट्रिपला जायचंय, मग आता अशी अचानक कॅन्सल का केली? अरे बावडे काहीतरी कारण आहे. हा अरे असं काय कारण आहे? मग अशा कोणत्याही गोष्टी मी असं करणार आहे. मग काही ना काहीतरी कारण असणच ना. आणि मग तू म्हणला होता ना त्याला 2 दिवसामध्ये 50,000 रुपये द्यायच्यात, मग ते? अरे पैशाचा नको विचार करतो एवढा, बघतो मी एवढं काय येतं. अरे अक्षय जर तू भाडी मारली तर पैसा जमा होईल, नाहीतर मग तू कसा मॅनेज करणार? चल आपण गावात जाऊन येऊ, एवढं नाही लोट घ्यायचं. जाऊ की पिकअप मध्ये. हा राहू दे चल. अक्षय तू नवीन पिकअप कधी यायला लागलं रे? कधी बुक केलंय? येतोय लवकरच. जरा मुहूर्त बघून घे चांगला. बावडे अरे ऐक की लाली. हा लाली? अरे अक्षय भास्कर की अजून कवरला आलेला आली आहे. अरे सोडून दे त्याचा विषय. अरे पण ऐकून घे ना. काय ऐकून घेऊ? त्या अक्षय तुझं कसं झालं माहितीये का? त्याला आली ना तो डोक्यातलं जायला गेले बघ. अरे सोडून द्या आता तरी भास्कर राव. अरे बावडे पण ऐकून घे ना. बघ अक्षय तिला आली ना लाली, अरे तिच्यामुळे तो अख्खा बारबाद झालाय. अरे पण तुझी ऐकून तर घे ना, तू मी काय म्हणतोय ते. हा, बोल. अरे लाली नाही, लाली सारखी दिसणारी पोरगी गावात आली. हा? हा लाली सारखी दिसणारी पोरगी? आणि त्यामुळे तर तिला शोधायला निघलोय आपण. आणि सकाळचं भाडं आहे ना, त्यामुळेच कॅन्सल केलंय आपण. अरे अक्षय पण तिला शोधणार कुठे? अरे गावामध्ये 1500 घर आहेत, आणि प्रत्येकाच्या घरी गेलं शोधायला तर लोक काय म्हणतील? बरोबर आहे लागा तुझं. मग आता काय करायचं? करायचं काय? हा संध्याकाळ गावामध्ये हरिपाठ बसतो,
अरे सगळं गाव येते हरिपाठाला. अरे मग ती पण येणारच की हरिपाठाला. आणि जर तिथं नाही आली होती मग तू येईन मी अरे ऐक ना, जर देवाच्या मनामध्ये असेल ना भाऊ 100% आपल्याला भेटणार संध्याकाळी हरिपाठ मध्ये. हा बरोबर बोलतोय लागत. जाऊ आपण चल संध्याकाळी. 100% भाऊ जाऊ. अरे सांगते भाऊ, रावल्याच्या कशाला पुढे पुढे करतो रे? अरे त्या अक्षयच्या तिथं जी पोरगी येईल ना ती रावलेला गळ्यात उतरायची हे चाललो होतं. नानी आलास का बाबा? ये बाबा. काय करते? काय नाही, बसले तळण करत. तळण करते. काय म्हणतो, कुठं असतो? दिसत नाही सध्या, येत काय? नाही. चालली धावपळ नानी, काय सांगू माया मागे काय गणगण असते. अक्षय कुठे गेलं? बाहेर गेला रे तू? बाहेर हा. ट्रिपला गेला काय? नाही, बाहेर गेला. काय त्याचं मनाव घेते का नाही तू? मज घेते बाबा मनावर, पण तो ऐकलं तर ना, ऐकतच नाही. तू त्याला डोक्यावर चढवून ठेवलाय. त्या जागी नाना असताना 2 कानपट्टे दिले असते आणि त्याला तयार केला असता. हा, आणि तू उगा त्याला डोक्यावर चढवून ठेवलाय. मला सांग, तू काय त्याला आयुष्यभर पुरणार आहे का? हा, आता बोलावं नाही असं, पण तू खरं सांग, तू पुरणार आहे का आयुष्याला? नाही मज पुरणार बाबा, मस्त त्याची घडी बसवायला चालले, पण त्याने ऐकलं तर ना, तो ऐकतच नाही. त्याचं मला तरी वाटत त्याचं चांगलं व्हावं. हा, तू बोलतेस जरा समजून सांग त्याला थोडस. नाही बघू आता काय, शेवटी काय तुझ्या शब्द बाहेर नाही, मी तू बोलणार आणि मी करणार. आहे का सांग नाही? थोडं नक्की मी बोलतो त्या संग. हा. चहा केला का नाही? बस मग करते. बरं जाऊ दे, आता एवढं काम करते काय. हा, आहे का नाही? अरे श्याम ह्याचं काय करते, ते निवडायचं इकडं का हे तिकडं. सांगते भाऊ, याच्यामध्ये मिठाचा खडा आहे. मिठाचेच कडे शोधत बसले. बावळटाला सांग जरा नाणे काय करत बसले. हा, येऊ का? हा, ये बाबा ये. सांगतो मी त्याला. हा, सांग सांग. बघ बोलून बघ. हा, त्या हा, मी बोलतो. ठीक आहे ना, आणि एवढे दिले. हा, राहू दे, राहू दे. हा, एवढं दिलं. बरं सांगते भाऊ, तुला काय त्या अक्षाचा कळवळा आला रे? हा, सारखं ते नाणे बरोबर त्याच्या लग्नाचं बोलतो. फसला का तू बी? हा, अरे दुनियेची रीत आहे, खायचं ते दाखवायचं नसतं आणि दाखवायचं ते खायचं नसतंय. आणि संताचं खरं रूप फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. नानीला चांगलं वाटलं पाहिजे बाबा मी. आणि तिच्या आईला त्या शट्ट्या अक्षरचं हे करायचं होय चांगलं लग्न. इकडे आपल्याला काय पडले? असा असा कोलेश केला. बावड्या नसन ना इथं वरचा आपटणारच बघ ना. अरे बघू रे आपण त्याला, असं असं मला तरी वाटतंय बघ. हे बावड्या काय म्हणला तिथं आसन लागा ती कुठे दिसा नाही पण ती. अरे अक्षय, पण मी हे पण म्हणलं होतं, जर देवाच्या मनामध्ये असेल ना तर 100% भेट होणार, पण देवाच्याच मनामध्ये नाही तर कसं काय भेट होणार रे? अरे देवाच्या मनात नसतं ना, आज सकाळी आमची भेटच नसती झाली. बेटे, तू लालीसाठी कसं वागायचं ना, सेम तसं या मुलीसाठी वागायला लागलंय बरं का. हे बघ जरा सुधार. आता कुठं सुधारलाय तू? आपल्याला काय परत तेच दिवस पुढे नाही आणायचे. चल आज बघू. चल बरं. प्रसन्न होनी आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा तुकवी. मावशी काय रे बाळा, एवढ्या सकाळी कसं इकडे? अहो काय नाही, ते तुमच्याकडे पाहुणे आलेत ना, त्यांची जरा माफी मागायची होती. कोण? माई? हा. काय झालं? अहो काय नाही, कालच्याला जरा ओळखीचा माणूस वाटलं म्हणून जरा गाडी दाबली, ह्यांना वाटलं यांच्या अंगावरतीच गाडी घातली, म्हणून म्हटलं जरा माफी मागावं. नाही त्यांच्या घरी गेल्यानंतर काय म्हणते, गावामधली माणसं लईच उद्धट आहेत.
मी कशाला या गावातल्या माणसाला उद्धट बोलील? ज्या माणसाची चुकी आहे ना त्याच माणसाला उद्धट बोलील ना. अहो तेच म्हणलं, चूक झाली माझ्याकडनं, करा माफ. मावशी बघा हे कसं करतात. काय झालं बाळा? जाऊ दे, काय तू टेन्शन घेतो एवढं? दे सोडून जर. ठीक आहे, केलं माफ. जरा हसून बोला की. केलं माफ. आता कसं जरा बरं वाटलं. मावशी ही येऊ का? हा हाय. हे माझा छकुला, माझा सोनुला, माझा छकुला, माझा सोनुला. मला काय दूध घाल. हा आलो की भाऊ. दूध पैसे आणले का नाही अजून? दुधाचे आणतो ना, 1-2 दिवसात आणतो. अरे 3,500 रुपये मला तारखेला लागायचे. हा आहे ना, 3,500 म्हणले ना मला. नाना म्हणले. नाही एक काम करतो, फोन लावून मला फोन लावून दे, मी बोलतो. फोनची काय गरज आहे? मी आज नानाला भेटतो ना. अरे मूळ का, मी तुझा बाप आहे, तुला माय घेऊन घेता येतात का? हा दूध घालायला जातो मी, तुला मोठं माय उपकार करतो नाही का? दूध काढायसाठी येतो कधी? हा काय आलं? आणि परत पैसे काढून घेऊन जातो. अरे लाज वाटायला पाहिजे तुला, लाज. कोण म्हणलं? कोण पण तुम्हाला? काल नानाची गाडी झाली होती. हा नानाने मला सांगितले आणि तू सांगतो का पैसे अजून भेटले नाहीत. कशासाठी एवढं काढू बोलतो? कशासाठी लागत होते पैसे भाऊ जरा. मला सांगायचं ना, मला पहिलं लागत होती म्हणून मी दिले नसते का तुला? ते हे बघ, मला सांग खोटं बोलू नको, मी तुझा बाप आहे, हे ध्यानात ठेव. मला काही सांगू नको. मला 2 दिवसात पैसे आणून दे, मला तारखेला जायचे. मला 2 दिवसात पैसे पाहिजेत, मला लागायच्यात. कधी येते काय माहिती. मावशी कुठं चाललो? शिरूरला. बसा की, सोडतो मग. काय नको, आपण आता दुसऱ्या गाडीने जाऊ. अहो मी बी तिकडे चाललोय म्हणून म्हटलं सोडतो. बसा. नको ना. कुठं लोकांची गाडी आहे, आपलीच गाडी आहे. बसा. येईल गाडी, जाऊ दे. अहो बसा, सोडतो. बसा. बरं चल. नको ना. चल बाई चल. बसा बसा. आत्या तू बस पुढं. बस बाई तू बस. नाही नाही बस ना. अगं मला कुठे बसवते, दोघांच्या मध्ये बसतो. मावशी शिरूरला कशाला चालले तो? काम आहे बाळा. कसलं? सगळं सांगू का? मग नेऊन सोडणार का तिथं? सांगायचं सांगायचं नका सांगू. मी फक्त आपलं सहज विचारलं तुम्हाला. मावशी तुमची मयू लयच मार्का मशिवानी बघती हो. सगळ्यांनाच बघते का फक्त मलाच बघते अशी? माहीत फाटली का मी तुम्हाला? आहे का? बसायला का परत? त्या दिवशी कोणा असंच बोलत होते. त्यासाठी माणूस प्रेमाला लागतो. तुमच्यासारख्या बळूला तसंच करावं लागतं. अच्छा बदला. मी तुम्हाला माहित म्हणलं म्हणून तुम्ही लगेच मला ओळख केलं का? ते जरा प्रेमाने बोलले असतात हे भारी वाटतात. प्रेमाने बोलायचंच कोणाशी? या त्याला म्हणून होते त्या गाडीत नको बसायला, तरी मला बळजबरीने बसवली. अहो थोडीशी चूक काय झाली, तुम्ही मला पूर्णच नाश्क करून टाकला की. अहो समोर त्याला जाणून घ्यावं ना, मग कळेल हा माणूस काय आहे ते. माणसाला आहे ना वरून बघितल्यावरच कळतं माणूस कसा आहे ते. असं का? कसं आहे? अरे शांत बसा. पोरगी म्हटली ती नको या गाडीत, मी बळजबरी बसवलं. राहू द्या, चला. अक्षय गाडी घे थोडी साईडला. बरं बरं. खरंच चुकलं बरं का माझं. मी गाडी अंगावर नव्हती घालाय पाहिजे, पण तुमच्यामध्ये मला जवळच माणूस दिसलं म्हणून जरा गाडी आडवी घातली. बाकी काय नाही. मी बी किती येड्यासारखी वागली. माणूस चुकलो म्हणतोय तरी मी पण तेच धरून बसले. आता बाय माणूस आहे म्हणल्यावरती राग तर येणारच की.
पण मलाच कळाय पाहिजे नव्हतं. तुम्हाला नाही, मलाच कळायला पाहिजे होतं. तुम्ही घरी पण आलता माफी मागायला, तेव्हा मोठ्या मनाने माफ करायचं सोडून मी तुमच्यावर रागवली. बघा आता बी आपण किती सिरियस बोलतोय. हसून बोलल्यावर काय पैसे लागतात का? हसल्यावर लयच गोड दिसता की तुम्ही. गोड दिसायला ती काय गुळाची ठेप वाटली का? खरंच तुम्ही कोणाला पण विचारा, अहो सगळे तेच बोलतील. कोणाला कशाला विचारायचं? तुम्ही म्हणत असाल तर असेलच तसं काय. बोलताना पण लयच गोड दिसता तुम्ही. आता एवढं बी गोड नका करू की मुंग्याची टक्के. अहो ते काय बी असू द्या, पण हाय ते आहे बघा. तुम्ही म्हणत होता ना की माणूस जवळ आल्यावर कळतो, तर तुम्ही प्रेमळ आहे बरं का. काय बाई जीवाला वैताग घेऊन तानाचा. पोरगी एक तर एकटीच बसली गाडीत. चल बाई गेलं पाहिजे. बसू का? आत्या तुम्ही लग्नाचं म्हणताय खरं, पण पोरीच्या आई वडिलाला माहिती आहे का? हा मी सांगितलंय ना. नाही कसं आहे, तुम्हाला तर माझं सगळं माहिती आहे. आधीच लग्न झालं आणि ते जर त्यांना अचानक कळलं तर मग सगळं आडी निर्माण होणार ना. नाही नाही, मी त्याला तुमच्याबद्दल सगळी कल्पना दिली. हा. मी असल्या तुम्ही कशाला टेन्शन घेता? आहे तुम्ही बोलवलं म्हटल्यावर काहीतरी असणारच मला माहिती आहे. पण कशाला तरी बी tension? सांगणं गरजेचं आहे ना. तिचं पण पहिलं लग्न झालेलं आहे आणि तुमचं पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही तिला बरेच स्थळ आले होते आता बघायला, पण ते काही जमलं नाही. आहे चालेल, आता तुम्ही ठरवलंय म्हटल्यावर काय. हा? त्यासाठी तिला आज बोलून घेतलं ना मग इकडे. बरं बरं हा चालेल, काय विषय ना. तुम्ही म्हणताय तर होऊन जाईल. हा? चालेल. हा येऊ का होईल मग? होईल. हा पावड्या, अरे आधी भांडणं झाली, आता प्रेमाने बोलणं बी झालं. आता फक्त एकच इच्छा आहे, मयुरी सोबत लग्न करायची. तुला एक सांगू का, लालीने तुला धोका दिला आणि त्याच लालीमुळं तू ऋषाली सोबत ठरलेलं लग्न पण मोडलं. आणि बाकीच्या पोरींचा काय प्रश्नच येत नाही रे. तू लग्न करतोय ना, पण जरा सांभाळून कर बघ. चांगली गोष्ट आहे, पण परत अशी काही गडबड झाली ना तर लय अडकून बघ. हार पावड्या, काय होणार नाही. आणि एखादी गोष्ट जर चांगली होणार असेल ना, ती माझ्या मनाला आधीच कळती. आणि आता प्रेम आणि लग्न 100% फिक्स आहे बघ. शट्ट, दर टाइमला अडकते. काय म्हणला? काय नाही रे, तुझं नशीब असं मी प्रेमाच्या बाबतीत फुटकाच आहे बघ. अरे बावड्या, एकदा फुटका असेल पण दुसऱ्यांदा नाही ना. हो बाबा, लग्न कर पण जरा जपून कर बघ. मागच्या वेळेस सारखं काय व्हायला नको बघ. हे बावड्या, येडा झाला काय? तसलं काय नसतंय होत. अजून एक पोरगी आली याच्या आयुष्यात. काय दरवेळेस राहू येच. काय तुझा न्याय हा? यालाच सगळं. आणि आम्हाला तू किती बी त्याचं चांगलं कर, पण यो सध्या आडवा या ना. काय नाव म्हणलं रे? ते मयुरी. मयुरी. चल शोधू. अरे पण एवढ्या राज्याला एवढ्या राज्याला म्हणजे मला सण व्हायणार हो. हा, सगळं याला सण आपल्याला काय. चल. नको ना, एवढ्या राज्याला कुठे? अरे चल म्हणतो ना, काय झालं तुला? अरे मला जुलाब झाली. चुलाब यायला माझ्या टायमाला तो भाऊचा बिल बेला. चल म्हणलं. नको ना, मी जातो एकटं घरी. राव तुला कधी म्हणलं जा. जाऊ का? जा, तू पण चल ना. चल. ओ मावशी, मावशी. आत्या नाहीये घरात. बरं झाडू द्या की, ते जरा गाडीचा अवधा साफ करायचा होता. का तुमच्याकडे काय झाडू नाही वे? नाही म्हणलं इथं आलायत मागायला. अहो काल रात्री तुमच्या घराच्या मागे गाडी लावली होती. ते अण्णाच्या शेतामधनं घरी माल आणलाय ना, ते अख्खा माल सांडलाय गाडीमध्ये. ते झाडू मारत होता. आणि गाडी जर माझ्या घरापाशी असते तर तुमच्याकडे असं झाडू मागितलं असतं मी. खरंच झाडू मागायला आलात ना, का दुसरं काही? आईला बघा, मी तुम्हाला खोटं वाटतंय का? चला माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो मी. खरंच असेल मग तुमचं. नाही नको वाटतंय ना, मग कशाला बोलता? नाही म्हटलं, पहिल्यांदा भेट झाली, त्यानंतर 10 वेळा भेटलो यार, ते बी कमी टाइमात. मला तर वाटतं तुम्ही ठरवूनच येताय माझ्यासमोर. आईला अवघड आहे बाबा.
आधी भेटला तवा रागात, आता कुठं चांगलं बोलायला लागलो तर तुमचं हे असं. राहू द्या, मी घेतो दुसऱ्या घरामधनं झाडू. हो थांबा, देते झाडू. नाही तर परत आत्याला सांगताल माझं नाव. झाडू नाही दिला. घ्या झाडू. लई विचार करता की तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल ना ठरवून या तुम्ही, तर तसं समजा मग. तसं नाही. कसं आहे, ताकाला येऊन माणसाने भांड लपवायचं नसतं. लपवलेलं भांड सगळ्यांना दिसत असतं. तुम्हाला वाटत असेल ना मी इथं यावं नाही म्हणून, तसं सांगा नाही येत. बघा तुमची मर्जी. यायचं तर या, नाही तर नका येऊ. आहे ना, हे सगळं समजणं लय अवघड आहे. श्याम्या जुलाब थांबले ना? थांबले बाबा, पण रातच्या लय त्रास झाला. मग ते बरं झालं, जाऊ दे आता काटकरांच्या मयुरीकडे जाऊ. पण काटकरांची हा अरे ती पळून गेली ना. काय सांगतो? मग त्या आईला आणि ते गोविलकर तिचं मागच्याच महिन्यात लग्न झालं. काय करा ना, ते शेंडी आजीकडे जाऊ. हा त्यांची नात आहे ना. हा हा. आजी बी बाहेरच. आजी राम राम. राम राम. सांगते मी सांगते. ह्यो श्याम्या ओळखलं ना? काय नाही, इकडे चाललो होतो, मग तू दिसली, मग थांबलो. ते मयुरी कुठे तुमची नात? लग्न झालं काय? त्याला काय आम्हाला सांगितलंच नाही लग्नाला. मुलगा बी झाला होय? आहे ना, काहीच माहित नाही आम्हाला. हा, येऊ का? चला. किती फास्ट राव. काय कळा ना त्याच्या. त्यांचं काय नाव आहे रे? कोण? ते वहिनीचं. श्रीमंतीलकर काय? हा वहिनी नमस्ते. नमस्ते. ओळखलं ना? हा, तुम्हाला कोण नाही ओळखते? संते भाऊ ना. हायला ओळखलं खरंच राव. नाही ते इकडे चाललो होतो, तुम्ही दिसले. ते तुमची ननंद ती मयूर कुठं? कुठं वर? वर कुठं? हाय मिळली वय. हा, हायला कधी कसं काय झालं? ती फोटो काढायला गेली ती ना नदीवर. हा, ते पाय घासारला गेली पाण्यात पडून. हायला वाईट झालं बरं का. ते गव्हर्नमेंटचं काम होतं, फॉर्म सुटले होते म्हणून आलतो तिला बोलायला. हायला पण वाईट झालं बरं का वहिनी. चालू दे तुमचा. हा. येऊ का? हा. काय राव. चला. बसा. ते रावल्याचे खरे? हा ना, दाजीचे. मयुरी पाणी आण ग बाळा. ही मयुरी आहे काय? तरी त्या दिवशी काही सांगत नव्हतं आपल्याला. चल झालं आपलं काम. लय गुणी मुलगी आहे, हुशार पण खूप आहे, शिक्षण पण भरपूर झाले. आयो काय रे बाबा, आलास का? हा, अगं इतके दिवस म्हणत होते लग्न कर, आता करतोय लग्न. कोणाचं? माझं. कुठली मुलगी, कोण, कशी, काय? हा, उद्या दाखवतो की तुला. म्हणजे डायरेक्ट बघायला जायचं होय उद्या? हा, अगं इतके दिवस कुठली पोरगी आवडली नव्हती, आता आवडली. मग उद्या जायचं का? हा, मग आता इतके दिवस कोणा आवडलं नाही, म्हटलं आता आवडली तर जाऊ. लग्न कवा, कुठं, कधी? हा, म्हणजे परत आपल्या घरामध्ये सणाचे उघडे मारणार का? श्याम्या फुल नाचो. अक्षा कधी जायचं? उद्या. तू तर अजिबात येऊ नको. हे असं म्हणतात का? मोठा आहे ना तो, येऊ दे त्याला. आई राहू दे, त्याला अजिबात नको घेऊ. अरे मोठ्या माणसांना न्यावं लागतं असं. तू पण नको येऊ आणि त्याला पण नको घेऊ, माझं मी बघतो. कसं बोलतो बघितलं ना? तुला तरी पटतंय का? तू अजिबात येऊ नको बाबा, तू कसं आहे ना मला चांगलं माहिती. याचा चांगला विचार करतो आणि ह्यो असं बोलतो. हा, लय चांगला विचार करतोस. नाराज केलं राव याने. ना नाही कसं बोलतो बघितलं ना तू? तुला काहीच वाटत नाही का? हा, राहू दे.
अरे किती आनंद झाला लग्नाचा. माहिती ना मला किती आनंद झाला तुला ते. जाऊ दे, नाराज केलं नाणे आहे मला. हो दे जा. चांगलं करायचं, ज्याचं करायचं चांगलं ते म्हणतो माझं. लय चांगलं केलं. लय वाईट, लय हार्ट झालंय सांगतो. चालू नाणे. बघ राहू दे. बिचारायला नाराज केलं बघ बरं. हो दे. अक्षय अरे का रे बा काय आलं असं एवढं उदास सारखं बसलाय? अरे काय सांगू बावड्या तुला, त्या मयुरीच्या घरची लग्नाला हा मानतात का नाही त्याचीच लय मोठी चिंता पडली रे. आणि नाही कशामुळे मानते ना बरं? अरे मग चांगलं आहे की तू बी. अरे बावड्या आपलं सगळं मत चांगलं आहे रे, पण शेवटी करून चालून ड्रायव्हर आहे रे. ड्रायव्हरला कोणत्या नजरेने बघतात लोक ते आपल्याला चांगलं माहिती, आणि आपल्यावर हे सगळं आधी घडलेलं आहे की रे. अरे अक्षय पण तू काय आता अदोगरच नाकार घंटा लावणार आहे का? हे बघ जे होईल ना ते सगळं चांगलं होईल बघ. अरे बावड्या पण मनामध्ये आहे ना नुसती दडदड वाढली रे. हो अक्षय हे असला काय नको विचार करू. आपल्या राटपरीमधलं फुलचंद आणलंय, जे होईल ना ते सगळं चांगलं होणार एवढं पण लक्षात ठेव. पकड का मस्त पैकी. काय तू बी असं यायला विचार करत बसलाय, अदोगर नाकार घंटा लावलाय. टाक. दाजी त्या पाचगेबाईच्या घरीची पाहुणी आहे, तिच्या बरोबर लग्न ठरलंय ना? नाही, तुम्हाला कोण म्हटलं? आम्हाला कोण म्हणलं? अहो या अख्ख्या गावाचा कानाकोपरा आहे त्याला माहिती आहे. कुठलं लहान पोरग कुठं हागत आणि कुठलं म्हातारं चावडीव काय करत आहे सगळं आपल्याला माहिती. आणि मला सांगायला लागले अहो नाही, खरंच म्हणतोय. अहो राहुल दाजी ह्या गावामध्ये कशाला आलाय एवढ्या दिवसांनी? आईला सांगायचं नाही का? हा मी म्हणलं श्यामे ती पोरगीच असणार आहे म्हणून बोलले मग. हा पण मला एक सांगा, ती पोरगी आधी गावात कधी दिसली नाही आणि मग इथं कशी काय? ते पाचगेबाईचे नातेवाईक आहे का? त्यांच्या भावाची पोरगी. बरं बरं बरं, तरी म्हणलं दिसले नाही आपल्याला कशी काय? आणि मग तुम्ही तुमची परिस्थिती सांगितली नाही का? लालीचं तुमच्या लग्न बिग्न अहो सगळं माहिती आहे त्याला. माहिती आहे ना? हा आणि मग कशी काय पोरगी दिली? अहो तिचं पण लग्न झालंय, जसं माझं झालंय ना सेम तसंच झालंय तिचं. बरं बरं. हा आणि म्हणूनच तिला इथं लग्नासाठी बोलवलं. इकडं काय? हा हसायला काय झालं? दाजी हा तुमचं त्या अक्षाचं नातं लय घट्ट आहे राव. म्हणजे काय म्हणलं मला काही कळलं नाही. काय नाही काय नाही. राव सांगा की असं अर्धवट बोलून सोडता का? आता मी तुम्हाला म्हणलेलं मला पोरगी दाखवा, तुम्ही दाखवली नाही, त्याच्यामुळं आता हे बी विषय सोडा. जे जाऊ देणार राव. नाही आता जे काय म्हटलं ते सांगा की. मी सांगणार नाही. तुम्ही मला पोरगी दाखवली नाही, मी नाही सांगणार. आता खायला राव तुम्ही म्हणले गरज पडल्यावर काही बी सांग. मग आता हे सांगा की. नाही सांगायचं मला, जावा आता. आपण दाजी तुम्हाला म्हणलं ना कधी बी गरज पडू द्या, संत्याला आवाज द्या. हाय करावं परत तसंच का? येतो दाजी. संतोष भाऊ नाही भाऊ नंतर सांगणार. काय सांगा ना. नंतर नंतर काय सांगा आणि अक्षाचं माझं नातं घट्ट. त्या संत्याचं पण जरा काहीतरी करायला पाहिजे. लईच जरा हे करतो. मयुरी ही कशी काय माझ्या घरी? कोण कोणासमोर येत आहे, तुम्ही का मी? आता मी पण बोलू का तुमच्यासारखं? बोला की काय बोलायचंय ते आत्ताचं काम होतं म्हणून आलते. मी पण त्या दिवशी असंच नव्हतं आलो, तुमच्या मध्ये मला माझा माणूस दिसलं होतं म्हणून आलतो. ते दिसतच होतं तुमच्या वागण्यातून. मी एवढं चिडून बोलत होते आणि तरी तुम्ही हसूनच बोलत होता की. एवढं दिसत होतं तरी तुम्ही माझ्या संग असा वागला होय? हा मग असं पहिल्या भेटीतच ओळखीचं असल्यासारखं बोलायचं होतं का? म्हणजे बघणाऱ्याला मीच फालतू वाटली असते. ते तर कोण होतं आपल्या दोघांशिवाय? तुम्हाला काय वाटलं असतं? मला कशाला काय वाटतंय? आपल्या माणसामध्ये खोटं असले तरी आपल्याला कुठे दिसत असते. असं तुम्ही जे माझ्या अवतीभोवती फिरताय ते काय कळत नव्हतं वे मला? कळतंय तर सांगा की मग का फिरत होत? सगळंच सांगायचं नसतं.
काही गोष्टी स्वतःहून पण कळून घ्यायच्या असतात. आणि तुम्ही माझ्या असं अवतीभोवती फिरत होता ते आवडत नव्हतं असं नाही बरं का, आवडत होतं. म्हणजे मी पण आवडतो म्हणा की, उगीच भेटल्यापासून का भाव खातो? भाव खायचा असतो आणि सगळं इतक्या सहज भेटल्यावर त्याची किंमत राहील का? आणि 1-2 दिवसाच्या भेटीत असं कोण सांगतंय वे? तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा काही बी नाही वाटलं, पण जसं दुसऱ्यांदा तुम्ही बोलायला आलात तेव्हा माझं मन तुमच्याकडे वळलं गेलं. असं तुम्ही आला आणि गेला, पण मी आणि माझं मन रातभर भांडत करत बसलं की असं का घडतंय म्हणून. मग कळालं माझ्या मनाला तुम्ही आवडताय ते. मला वाटलं माझ्याच मनाची घालमेली, पण तुमची पण तीच अवस्था आहे की. माझ्याशी लग्न करसाल का? ए मयुरी, अगं दोरा घेऊन ये ना. किती वेळ झालाय सांगितलंय तुला मी. गावात आहे कस काय येणं केलं इकडे? आले होते अशीच सहज तरी पण चालले कधी होते. येत नाही एवढ्या लांब. हा आले म्हंटल बघावं आता. हा का? पोराला पोरगी बघतीये ना. हा एक डायरेक्ट बोलू का? हा बोला ना. तुमची ती भाची तर कोणी ना पाहुणी, ती अक्षयला खूप आवडली, त्याने 1-2 वेळा पाहिलंय. असं काय 2 वेळा पाहिली ना आवडायला लागली? हे काय तुमचं? राजकारण पोरतानी आहे ना, प्रामाणिक आहे सगळं. तुम्हाला काय अडचण आहे द्यायला? मला सांगा, तुम्ही समक्ष बघा, राजकारण तेच पोर सर्विस आहे ना. त्या खरंच आवडतात मला. अरे काय अक्षय, 2 वेळा बघितली ना आवडायला लागली? काय रे हे काय तुझं नाटक? आता काय बरोबर झाला आता. मग आता भावाचं लग्न आहे, मी येणार नाही का? आणि तुम्ही असं म्हणत हा, पण मा भाऊ लय कष्टाळू आहे. 2-2, 3-3 दिवस गेला ना गाडी येत नाही, आणि पैसे बी लय कमवतात. हा थोडाफार 1-2 सांगते भाऊ. म्हणजे तसं पोरगं लय चांगलं आहे. तुमची मुलगी द्यायला काय अडचण आहे? अहो पण मुलीचं जमून ठेवलंय आम्ही. जमवलंय? हा जमलंय तिचं. अहो पण नानी हे काय आहे? आपल्याला कुठं माहिती भाऊ जमलंय म्हणून. तुला म्हणलं लग्न जमवतो, तू असं दुसऱ्या पोराबरोबर लग्न जमलेलं पोरी परत करते काय? अरे काय सांगते भाऊ, तुला आधीच म्हणलं होतं येऊ नको. कशाला आला रे? असं कसं बोलतो रे? काय बाहेरच आहे का काय? हे कसं बोलतोय भाऊ? बघा बरं, तू गबस ना, आला लगेच वाज घेत. वाच घेत बघा कसं बोलत आहे. असं बोलतात का? तोंड बंद कर तुझं. तुम्ही मला दाखवा सगळ्यांची बरं. काय भाऊ? अरे भाऊ काय तुला वाईट बरं चालेल, मला बघणार आहे का? तुला चांगल्यासाठी आलो ना, त्यासाठी काळीच तुटतंय माझं म्हणून आलो. माहिती आहे की तू काळी बस रे. हे काय चाललंय तुमचं? मला काय समजायला तयार नाहीये. मी आता तुम्हाला चहा ठेवणार होते, पण आता तुम्ही आले तरी चालत. मयुरी जा. चला मग काय आता? मग आता काय एवढं अपमान सर का? चला बरं मग काय. चला मग काय आता? चल बाबा. सांगते आला ना, जास्तच काहीतरी होत असतो. मयुरी जा आतमध्ये, चल. कर तुझं काम काय असेल ते. आता कशाला फोन आलाय? हॅलो. हॅलो, हा कुठं आहे तुम्ही? बोला की. भेटायचं होतं तुम्हाला. काय आला? थोडं कामाचं बोलायचं होतं म्हणून. आता काय बोलायचं? जे बोलायचं ते बोलले की तुम्ही घरी. अहो या ना तुम्ही भेटायला.
भेटल्यावर सांगते मी. बरं बरं चालतंय. या शंकरा मंदिराच्या पोलापाशी. बरं ठीक आहे, या तुम्ही नक्की. हां. उद्या घरी चालले म्हणून भेटायला बोलवलं. मग तुम्ही तुमच्या घरच्यांना का सांगितलं नाही माझ्याशी लग्न करायचं म्हणून? अहो आत्या आणि पप्पांसमोर माझं काय बी नाही चालत बघा. अहो तुम्ही तर म्हणले होते ना माझ्याशी लग्न करायचंय. मग एवढं घाबरलं कसं लग्न होणार आहे? आणि घरच्यांना घाबरल्यावरती लग्न होत असते का? मी त्यांना सगळं हळूहळू सांगणार होते, पण तुम्ही आलात आणि समजा घोळ केला. काय गोळ केला? अहो असल्या गोष्टीला आहे ना कधी वेळ नसतो घालवायचा. आजवर मी वेळ घालवलाय ना, त्यामुळे माझ्या गोष्टी माझ्यापासून लांब गेलेल्या आहेत. त्यामुळे मी त्या दिवशी तुमच्या इथं आलतो. तुमचं पोरांचं बरं आहे, समजा असं पटदिशीने बोलता येतं, पण आमच्या मुलींना सगळं बघावं लागतं. तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे ते. काय समजायचं काय होऊन जायचंय? अहो शेवटी तुमच्या मनाला जे करायचंय ना ते तुम्ही तेच केलं. अहो तेच तर दुःख नाही ना की माझ्या मनासारखंच वागताय ना. परत आपली भेट होईल नाही होईल माहीत नाही, म्हणून भेटायला बोलले. पण लालीसारखीच वागली. हे अशा काहीतरी कारण सांगून मनाला चुटका लावून जातात. आणि माझ्यासारखी येडी मुलं वर्षानुवर्ष तिथंच थांबून राहतात. लाली गेली तेव्हा कसा बसा बाहेर आलो. आता परत बाहेर येईल का नाही येईल तेच माहीत नाही. परत एकदा मी आणि माझा एकटेपणाच उरला.